गण तुम्ही आम्ही सारे गण आमच्या सर्वात जो प्रमुख अधिपती की आमचं आयुष्य पुढे नेण्यासाठी जे मार्गदर्शन आम्हाला हवं आहे गणपतीपासून पुढे घेऊनच आपल्याला मिळणार. जी दोन भाषणं झाली त्या प्रामुख्याने या भागातील जमिनीविषयी प्रश्न मांडण्यात सांगितलं गेलं की गोव्याकडे विशेष मोठा प्रमाण होती. गोवंतका बाहेरच्या व्यक्ती येणार तिथल्या जमिनी विकत घेत आहे, तिथे स्थायिक होत आहे, घर बांधलं आहे, जमिनीची खरेदी विक्री असंही सांगण्यात आलं की ह्या मोठी किनारपट्टीवरील जमिनीचे भाव आकाशाला मिळले आणि सर्वसामान्य माणूस देऊ नाही. उद्याच्या पिढीला जर घर बांधायचे आहे, परवाच्या पिढीला जर आरामात राहायचं आहे तर प्रामुख्याने जमिनीशी असलेलं नातं हे त्याचा विचार सार्वजनिक जीवनात ज्या व्यक्ती काम करत आहे त्यांनी जनतेसमोर मांडायला. तुम्हाला आठवत असेल पोर्तुगीज होते गोवंतकामध्ये जमिनीची मागणी एका ठराविक वर्गाने आणि तो कष्टाने जमिनीमध्ये राहायचे, दरवर्षी भात पिकवायचं आणि विशिष्ट भाग भारताला देण्यात. पुढे महाराष्ट्राचे कायदे झाले, त्या कायद्याच्या धर्तीवर त्यावेळी स्वर्गीय भाऊ पनळकर यांचा महाराष्ट्रातील लोकमत पक्ष या पक्षाचा मी सदस्य त्यांनी कायदे केले. नवोदयाचं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात आणि इतर देशामध्ये जे कायदे होते त्या कायद्यांचं अनुकरण केलं आणि तशा प्रकारचे कायदे अंमलबजावणी झाले. तसेच त्यांनी पुराणा संरक्षण अशा सर्व कायद्याचे कळत आणले गेले आणि त्या जमिनीचा एखादा माणूस कोण असेल ती जमीन त्या कुळाशिवाय इतरांना कोणालाही विकत घेणार नाही असा कायदा आहे. आता विचार तो 70 या दोन दशकात हा कायदा गोवंतकाचा अस्तित्वात होता. त्यामध्ये कुठल्याही कुळाची जमीन कुळाशिवाय कोणालाही विकत घेता येऊ शकत नाही आणि म्हणूनच तसे त्याची जमीन आज प्रयोग होईल. आता जी जमीन कुळाच्या ताब्यात होती किंवा आजही आहे अशा अनेक कुळाच्या कथा ऐकवण्यात आल्या. तो कुळ आणि त्या जमिनीचा जो मालक वाटत असेल आपण देखून घ्यावा. कारण यापुढे आणि गोवंतका पिकवायचं असेल तर आपण काही तर त्या काळी सर्वे झाले. सर्वे झाल्यानंतर जमिनीचे सर्वे नंबर बदलले. एक 14 उदाहरणामध्ये मालकाचं नाव, कुळाचं नाव, मुंडकाचं नाव, इतर अधिकार तिसरी माहिती ते 14 उदाहरणामध्ये नोंदवण्यात आली आणि नंतर कसे त्याची जमीन या कायद्यात आली ज्यांची नावे पूर्ण झाली होती त्यांना नावे प्रदान केले. आमदार म्हणून त्यावेळेला विषय आम्ही कसा सांगा कुळाला संरक्षण मिळालं पाहिजे
अनेक मुलांनी सुरुवातीला आपली नावे लावली होती ते हळूहळू मागे झाला आणि आता माझ्या माहितीप्रमाणे अनेक ठिकाणावर अशी माहिती पुढे येते. एक मुद्दा सांगू दिसता की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जो प्रत्येक गावामध्ये पुरतो म्हणजे एक उद्देश मिळालेले तर प्रत्येक गावाचा जो नागरिक असा तो एक संघ असतो एकीकडे येतो आणि त्याचा उद्देश याच्यामध्ये जे ब्रिटिशांविरुद्ध एक जर संघ लावले आणि त्यांना जर माफ केले तर आपल्या गावाची प्रत्येक गावागावी हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरतो आणि एक संघ दाखवतो आणि आमचे विचार जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो ह्या कारणावरून प्रत्येक गावामध्ये हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरते. त्या दृष्टिकोनातून आम्ही पोहोचलेल्या मोठी गाव आज हो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली 23 वर्ष हो 23 वर्ष चालू होता. गणपती जे सगळ्याच्या घरात 23 वर्ष झाली 23 वर्षापासून त्यांचे जी एक कार्य चालला आणि बरोबरच अभिनंदन आणि कौतुक म्हणजे आज जर प्रोग्राम केला आमका ह्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ज्या उत्साहान आमका ह्या गावात या मोठे सगळे जी नागरिक असतात ते सगळे गणेश भक्त असतात आमका सगळ्यांना एक संघ लावण्याची गरज असते. नुकतेच आमच्या सरकारला झाला की आज या व्यासपीठाचे जर मोबाईल गेला आमचे 4 ते 5,000 सदस्य असतात. पुढे 10 वर्षात हे आमच्या मोठे स्थानिक पंच मेंबर पंचायतीत आले तर की म्हटलं आज जे गावांनी जे परत आपली मामूल जे भाईले ते आम्हाला स्थानिक गावात स्वतः जाणले असा पण आज जर आम्ही जर एक संघटना त्याला मगालीचा बिल्डिंग पंचायत सुद्धा एक कर्ज करता पाहिजे सज्जन तो आमका मगालीचा आमच्या गणराया आम्ही जेव्हा गणपतीकडे मागणी करता आम्ही पेडणेकर नागरिक पेडणे तालुक्यात जायचे गाव असा हे आम्ही सगळे मिळून एक संघ लावण्याची गरज असा एक गावोगावी आम्ही एक सहभागी करत असा जसं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंडळाकडे विनंती करता मंडळ आणि पंचायत आणि हे गावातले ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यानी एक संघ लावण्याची गरज असा जे गावाच्या विरुद्धच किती चालला ते मागे कसली गोष्ट असो आणि त्याला मात विभाग त्याला लावून आम्ही सगळे एक संघ लावण्याची गरज असा हे सांगण्याचा उद्देश मला इतकंच की आमका आज जागे लावण्याची गरज असा आज ज्या पद्धतीने देखील धोरण झाला आहे घटना गोष्टी तर पुढील 10 वर्षांत पाकिस्तान आम्ही एक डेंजर होणार असा आणि हे जाऊन त्याला लागून आमका सगळे एकीकडे उभारली गरज असा आणि तुमची जात असो आणि तुमची पक्ष असो हे म्हणजे राजकीय पक्ष आम्ही राजकीय पक्ष जे असतात म्हणजे आपले मतदारांसाठी वापरतले सोडतले पण आमचं गाव जर वाटोपाठ जाय तर आमका जागे वापरले आमका एक संघ वापरले तो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गेली हाय दिसतीची जी कार्य जर उभा केल्या तर आमचे जे पेडणे तालुक्याला म्हणता एक कलाकारांची घाण असा ते मागे सांस्कृतिक असो क्रीडा असो मागे इतर नाट्य कला असो या गोष्टी लागून आज त्या मंडळात प्राधान्य दिले असा आणि मला दिसतं हे चालू असते आम्ही त्यांच्याकडे ज्यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्यांना माहिती दिलो की आमच्या समिती तुमच्या आपण लागतो जाल्यार त्यांचे जे कार्यक्रम जर माझ्या मनात बरे दिसले की आमचे जर हे कार्यक्रम जे सांस्कृतिक असा हे जर टिकून दवरपाक जाय जाल्यार म्हाका दिसता आमच्या सारखे जे आमकां लोकांनी निवडून हाडले आसा आमी एक लोकल म्हणजे लोकल लीडर पंच मेंबर जो म्हणटा तो एक आपल्या वाड्यापुरती असता सरपंच म्हणटा तो गांवचो असता आमचे मोठे कर्तव्य असा लोकांबरोबर रावचे आणि आमची जी संस्कृती टिकोवपाक लागून आमकां तांकां सहकार्य करप आणि करपाक जाय आणि हांव बरोबरच ह्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खूप कौतुक करता आणि पुढील त्यांचे वाटचाली खूप शुभेच्छा देता. गणपतीचे जे आज विसर्जन जातले ते विसर्जन आम्ही म्हणटा की गणपती दर वर्षा येता पण गणपती वर्सान वर्सा कितें तरी शिकवलो वयता कारण माझे तरी अशें मत
ज्या पद्धतीने आम्ही एकजुटीन जे काम करतात, जे गणपतीच्या जे चवथ म्हणजे घरा सगळ्यांच्या हिंदू भावांच्या घरांनी सगळ्यांच्या 5 दीस 1.5 दीस तशेंच 7 दीस गणपती असतात. त्याच्या उपरांत मोरजे आख्ख्या मोरजे गांवांत दर सार्वजनिक गणपती जो गेली 23 वर्सां जाली जे करतात आणि त्या 23 वर्सांत म्हाका तरी गेली 7-8 वर्सां हांगा येवन ते सदां दाखयतात, वयर बसपाचो मान दितात. ही खरंच त्यांचे कौतुक करपाक जाता, कारण ते आख्खे अशें न्हू की 11 दिसाची गणपती जाली की ते विसरतात. ते आख्खे वर्सभर त्यांचे खुबशे कार्यक्रम ते एवरी इयर करतात. जशें की मागीर भुरग्यां खातीर आसूं, मागीर हेल्थ कॅम्प आसूं, चडशे प्रोग्राम जे जातात ते सगळे प्रोग्राम ते दर वर्सा करतात. सो हांव त्यांचे जे ह्या वर्साची कमिटी आसा त्यांच्या हांव ते देव बरें करूं म्हणटा, कारण ज्या पद्दतीन तेंचे काम जाता, कारण 11 दीस गणपती विसर्जन केलो की ते विसर पडना. देव बरें नेक्स्ट कमिटी नेक्स्ट इयर येवच्या पर्यंत जो पर्यंत तेंची कामां असतात, ज्या पद्दतीन ते कामां करतात लोकांची, कारण आमी हितून आसले तरी समाज कल्याण आसले तरी ते लोकां पर्यंत वचपाचो एक प्लॅटफॉर्म आसा. आणि ज्या पद्दतीन आमचे येदे व्हडले मंडप जे आसा तितून वेरियस प्रोग्राम ते करतात. तशेंच हांव गणपती राया कडेन एक सांगूंक सोदता, जे येणारे वर्ष आसा जे येतले फुडें, कारण अशें म्हणूं शकता की लोकांच्या मदीं एकजूट ना, कारण जो पर्यंत आमी मोरजे गांव एकठांय येना, जो पर्यंत एकठांय एकी कडेन येना तो पर्यंत खुबशी प्रॉब्लेम आमकां आतां फुडें फेस करची पडटली. कारण हेज्या पंचायतीन आमी आसले सुद्दां जाल्यार खूब वेरियस प्रॉब्लेम आमचे कडेन येवपाची चिन्नां दिसतात. मागीर ती गार्बेज आसूं, रस्त्याचो विशय आसूं, जे वाडणारे भायले जे मायग्रंट्स जातात जे मोरजे येतात तेजेर आसूं. गणराया कडेन एक चिंता व्यक्त करता, कारण ज्या फुडले वर्स जे येतले वर्स ते वर्साक जे कितें मोरजे गांवाचेर कितें वायट जावपाचें आसा ते तुमच्या वांगडा आयज तुमी घेवन वयचे, कारण मोरजे गांव आमचो एकजुटीन सदांच जसो हांसत खेळत रावता तसोच रावचो.